नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्व चांगले असाल. मी देवाला प्रार्थना करेन की तुम्ही सदैव सुखात राहा. तुमचे मन आनंदी ठेवण्यासाठी आजच आपला व्हिडिओ पहा. खूप खास आणि खूप खासपेक्षा महत्वाचे म्हणजे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या नवरात्रीनंतर तुम्हाला अचानक कोणती चांगली बातमी मिळेल. चला तर मग व्हिडिओला पटकन लाईक करूया, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आमचा हा व्हिडिओ शेअर नक्की करा. स्क्रीनवर तुम्हाला दोन नोट दिसत आहेत. एक 100 रुपये निळ्या रंगाचा आणि दुसरा 200 ची नोट ऑरेंज असेल. तुम्हाला तुमच्या आवडीने कोणताही एक रंग निवडायचा आहे. तुम्हाला काय चांगले वाटते याचा विचार करून निवडा आणि बोला, मला अचानक तू आवडतेस. देव तुमच्यासाठी चांगली बातमी आणू शकेल अशी एक निवडा. त्यानंतर काय लिहिले आहे ते पाहू. युनिव्हर्सकडून तुम्ही कशाची वाट पाहत आहात? सूचना तुमच्यासाठी आहे. चला सुरुवात करूया. कसलही त्रास न होता, कसलही टेन्शन न घेता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 100 रुपये नावाचा पहिला क्रमांक ज्यांनी निवडले आहे त्यांच्यासाठी पहा. देवाला काय म्हणायचे आहे ते घेऊ आणि नवरात्री संपल्यानंतरची कोणकोणते लक्षणे. शेवटी तुम्हाला कोणती चांगली बातमी मिळेल. काय म्हणतोय देव? कोणत्याही तणावाशिवाय, कोणत्याही भाराशिवाय. सर्वप्रथम आराम करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो. तुमच्या प्रिय व्यक्ती मित्रांकडून तुमच्या आयुष्यात जे हवे आहे, ज्याचे तुम्हाला आशेचा किरण लवकरच येणार आहे आणि तुम्हाला लवकरच एक नवीन बातमी मिळेल. जे व्यासपीठ मोठी बातमी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचे असणार आहे. त्याचा भूकंप लवकरच येईल आणि सुखी जीवन होईल. तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की देवाची आता तुमच्यावर आशीर्वाद असेल तर नक्कीच पूर्ण होतीलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आयुष्यात निवांत राहा. नेहमी पुढे जाण्यासाठी तुमचे प्रयत्न करत राहा. असे खराब कृत्य तुम्ही कधीही करू नये. देवाचे आशीर्वाद तुम्हाला थांबवू देऊ नका. तुम्ही असे कधीही खराब कृत्य करू शकत नाही. देवाचे आशीर्वाद तुमच्यावरचे थांबवू देऊ नका. येथे कोणतेही प्रामाणिकपणे काम केल्यास तुम्हाला आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. पण नेहमी लक्षात ठेवा, देव म्हणतो की जर तुम्ही आयुष्यात अप्रामाणिकपणे पैसे कमावले, खोटे बोलले, नेहमीच लोकांना फसवले, तर तुम्हाला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगले काम करा आणि प्रत्येक काम करा ज्यासाठी देव आहे. देवाने तुम्हाला निर्माण केले. तुम्हाला काय हवे आहे? देवाला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या तुम्ही समजून घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो तुम्हाला ती गोष्ट समजेपर्यंत तुम्ही आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकणार नाही. ज्या कामासाठी देवाने तुम्हाला दिले आहे ते काम करा. ते पाठवा जेणेकरून तुम्ही धर्मादाय कार्य करू शकाल. आपण नेहमी इतरांना मदत करणे आणि इतरांची सेवा करणे आणि आयुष्यात असे कधीही करू नका. असे करू नका की तुम्हाला जीवनात त्रास होईल. देव म्हणतो असे नाही की मला तुमच्याशी नेहमीच समस्या आहे. जीवनात नेहमी चांगले काम करा, पुढे जा आणि नेहमी तुम्हाला पाहिजे ते करा. देवाने तुम्हाला लवकरच पाठवले आहे. जर तुम्हाला आयुष्यात काही करता आले तर तुम्ही हे काम करत राहा. लवकरच तुमचे आयुष्य जगाल. या नवरात्री नंतर तुम्ही जे पुढे जातात
तुमच्या घरात फक्त आनंद येईल. तसे असल्यास कोणतेही टेन्शन घेऊ नका आणि रिलॅक्स राहा आणि आयुष्यात नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर देव तुम्हाला मदत करत असेल तर ते चांगल्यासाठी होते. कोणत्याही समस्येत, कोणत्याही कामात समस्या असल्यास त्यामागची कथा देवांनी तुम्हाला दिली आहे. त्यांच्याकडून काही शिकण्याची काही कारणे गरज आहेत का? आणि त्यांच्याकडून धडा घ्या आणि मग तुम्ही मन पुढे घेऊन जा. शेवटी ती कारणे कोणती आहेत हे समजून घेतले पाहिजे. अटी काय आहेत हे समजेपर्यंत आणि समजून घेतल्याशिवाय जीवनात प्रगती होणार नाही. प्रलय आपल्याला जे काही होईल ते पाहण्यास सक्षम असेल. भल्यासाठी झाले तर या सोमवारला सुटका होईल. परिस्थिती समजून घ्या आणि आयुष्यात पुढे जा. प्रयत्न करत राहावे लागेल, कारण जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. आणि जीवनात फक्त आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रयत्न करत राहायला हवे, ते खूप महत्त्वाचे आहे. बघा, आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हा विचार घेऊन चाललात, टेन्शन नसेल, टेन्शन कधी येणार? आपण खूप चिंताग्रस्त होतो. टेन्शन घेतलं तर टेन्शन कशाला घेते? तुम्ही देवाला सोबत का घेत आहात? तुमच्याकडे जे काही कुटुंब देवता आहेत, तुम्ही कोणत्याही देवांची पूजा करा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास असेल तर तू का चिंता करतोस? तुम्ही टेन्शन घेत आहात आणि आता सर्व काही त्यांच्यावर सोडा. ब्रह्मांडनायक, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मला सुख शांती द्या. ज्याला तुम्ही स्वामी आई मानता, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही टेन्शन घेत आहात. जोपर्यंत तुम्ही सकारात्मक राहत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक राहाल नाही. तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेता येणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला टेन्शन असेल. हे होणार नाही. ठीक आहे, काळजी करू नका. नेहमी आरामशीर आणि तणावमुक्त रहा. तुम्हाला आयुष्यात नेहमी पुढे जायचे आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही फक्त काय चालले आहे याकडे लक्ष द्या आणि जे काही घडते ते नेहमी लक्षात ठेवा. जर ते चांगल्यासाठी घडले तर ती देवाची कृपा आहे. नेहमी तुमच्यावर राहील की जेव्हा तुमचे मन सकारात्मक असेल तर देवाच्या कृपेने असे घडते की आपण याबद्दल सकारात्मक विचार केला पाहिजे. सकारात्मक विचार केल्याशिवाय आपण जगणार नाही. मी देवाची कृपा यापुढे कधी विसरू शकणार नाही. आपल्याला स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्याची गरज नाही का? याची विशेष काळजी घ्या. घाबरू नका. ठीक आहे, हे लक्षात ठेवा आणि नेहमी जे घडते ते चांगल्यासाठीच होते हे लक्षात ठेवा. जे झाले ते ठीक आहे आणि या प्रकरणावर आता आपण बोलू मित्रांनो. खूप छान. वेळ संपत आहे. कोणतेही टेन्शन घेऊ नका. नेहमी निवांत रहा. जगण्याचा आनंद घ्या आणि देवाचे डोळे हे नेहमी लक्षात ठेवा. हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला नेहमी प्रयत्न करावे लागतील की तुम्ही सकारात्मक भविष्य ठेवा. पहा, देव तिथे आहे. देव म्हणतो, तू माझ्यासोबत असताना एवढं टेन्शन का घेत आहेस? तुम्ही लोक कोणी काय करतील तुमच्या सोबत वाईट अजिबात मनाला लावून घेऊ नका. देवाला जे चांगले वाटेल ते करेल. भल्याचा विचार केला तर देव म्हणतो आम्हाला घे. हे प्रभू, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त निवांत रहा आणि आयुष्यात नेहमी फक्त तेच काम करायचे आहे ज्यासाठी देवाने दिले आहे. आम्ही तयार झालो आहोत. मग नक्कीच घाबरू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. हे देवाच्या कृपेचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
आता जाऊया दुसऱ्या क्रमांकाबद्दल बोलूया। जो कोणी 200 रुपये निवडला आहे त्याची संख्या तपासूया। आज आणि नवरात्रीनंतर तुम्हाला अचानक कोणती चांगली बातमी मिळते? खूप बदल होणार आहे। जर होय तर तुम्हाला हे बदल लक्षात ठेवावे लागतील। यासोबतच मित्रांनो, आणखी एक गोष्ट असे म्हणायला आवडेल की जे काही बदलले ते तुमचे, ते तुम्हाला आयुष्यात स्वीकार करावे लागेल आणि जीवनात स्वीकारल्यानंतरच यासोबत आणखी एक गोष्ट पुढे नेण्याची गरज आहे। मला असे म्हणायचे आहे की तुमच्या जीवनात अनेक बदल होत आहेत। होणार असेल तर अजिबात काळजी करू नका। आरामशीर राहा आणि जीवनात नेहमी पुढे जा। कोणीही पाहण्याचा प्रयत्न करत राहा। त्याच्या हृदयाने खरं तर दुसरा क्रमांक निवडला आहे। नेहमी खूप चांगला आणि खरा माणूस म्हणा। तुम्हाला आयुष्यात यश मिळत राहील, पण तात्पुरता तुमच्याकडे असलेला संघर्ष लक्षात ठेवा। तुम्ही जे सहन केले किंवा सहन केले ते आता राहिले नाही। आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टींचा सामना करावा लागेल। वेळ येत आहे आणि ती हनुमानजींची खास आहे। तुमच्या कृतीचे तसेच तुमच्या दयाळूपणाचे परिणाम आहे। आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टींचा सामना करावा लागेल। वेळ येत आहे आणि ती हनुमानजींची खास आहे। तुमच्या कृतीचे तसेच तुमच्या दयाळूपणाचे परिणाम आहे। जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला कोणाकडूनही त्रास होणार नाही। काळजी करण्याची गरज नाही, कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आयुष्यात फक्त एवढंच घ्यायचं नाही, जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते असा विचार करणे, आणि जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल। सध्या आपल्याला मिळालेला वेळ खूप मौल्यवान आहे। आईला शांत ठेवण्यासाठी फक्त हे लक्षात ठेवा। असे करा ज्यामुळे तुमची चिंता थोडी कमी होईल। तुम्हाला धीर धरावा लागेल आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल। तुम्हाला नक्की मिळेल। निराश का होत आहेस बाळा? तुम्हाला अस्वस्थ का वाटत आहे? तुम्ही फक्त या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देत आहात, लोखंड बनून। तुमच्या वागण्याकडेही लक्ष द्या। एखादा मोठा निर्णय अंमलात आणणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे। जर लोक तुमच्यावर रागावले असतील तर ते आवश्यक आहे। ते कसे काढायचे ते देखील तुम्हाला कळेल। थोडा विचार तुमचे भावनिक चढवतात। वागण्यामुळे तुम्हाला नकारात्मक वाटते, हे लक्षात ठेवाल तर मज्जा आहे। नकारात्मकतेमुळे तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट नाही। बऱ्याच गोष्टी नकारात्मक होत आहेत, म्हणून सर्वप्रथम आपण सकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारांनी जीवनात पुढे जाऊया। ओके, आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले जाईल तर एक गोष्ट पहा आणि ती देव तुम्हाला सांगू इच्छितात। इतरांपेक्षा स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करा, कारण कधी कधी असं होतं की आपण लोकांशी तुलना करतो। असे करणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे। त्यांच्याकडे हे आहे ते आहे हे पाहून आमच्याकडे ते नेहमी का नसते? आम्ही लोकांकडे पाहतो आणि आमच्याकडे का नाही आहे? देव सध्या आमच्यावर माझ्यावर आनंदी नाही। आम्हाला दिले आहे, आम्ही त्याच्यामध्ये काहीही नाही। माणस बघून लोकांचा हेवा वाटायला लागतो। आपण का विचार करत राहतो? यामुळे आपल्यावर ताण येतो आणि हेच आपल्या जीवनाचे कारण आहे। ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे। सर्वात मोठी कमजोरी तुमची आहे। देव तुमच्यावर एक महान उपकार करणार आहे। जर तुम्हाला सकारात्मक विचार हवा असेल तर लवकरच तुमची सकारात्मक विचारसरणी आणि लवकरच तुमचे जीवन बदलेल। मी पुढे जाईन आणि आयुष्यात प्रगती करेन। ज्या ध्येयासाठी तुम्ही साध्य केले आहे ते तुम्ही साध्य कराल।
तुमची स्वतःची बँक बॅलन्स असण्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल. स्वतःची गाडी असेल. हे सर्व तुम्ही स्वतः करू शकाल. आता तुमच्या आयुष्यात चांगला काळ सुरू झाला आहे. आनंदी राहा, आनंद घ्या, सगळ्यांना नेहमी आनंदी ठेवा. जीवनात सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करा. ते पूर्वीपेक्षा चांगले होणार आहे. पण तरीही जाणून घ्यायचे आहे. देव तुम्हाला सांगतो, साहेब तुम्ही स्वामी आईचे खूप मोठे भक्त आहात. जेव्हा स्वामी आई जवळचे लोक त्याची पूजा करतात तेव्हा रिलॅक्स. तुम्ही नाचता, कोणाला सांगू नका बर का, तुम्ही आनंदाने नाचता. आणि तुम्ही असाल एक सुपरहिट व्यक्ती म्हणून काळजी करणे थांबवा आणि नवरात्रीमध्ये जशी स्वामी आईची सेवा केली तशीच मनापासून वेळ मिळेल तेव्हा स्वामी आई सोबत बोलत रहा. तर भेटू अशाच नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.